बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब माने यांच्या स्मृतीला वंदन करून आपल्या सगळ्यांसमोर बोलते. मगाशीच आमच्या डाळे मॅडम बोलल्या त्याप्रमाणे खरंच महिलांच्या तब्येतीकडे का आहे लक्ष देत नाही. कारण आपल्याला आपलं काम सकाळपासून झोपेपर्यंत इतकं पडलंय की तब्येत कधी बघायची, खोकला ताप कधी आला, पोटात कधी दुखतंय काय कळतच नाही आपल्याला, आणि आपण त्यासाठी डॉक्टरकडे जाणं पण टाळतो. केवळ या उद्देशाने आपण ही शिबिरांची सुरुवात अनेक वर्ष केलेली आहे आणि ती सातत्याने चालू आहे. आता बौद्ध वस्तीमधील माता भगिनींसाठी आज इथे आपल्याकडे अहमदपूर PSCचे डॉक्टर मधने त्यांचा सगळा स्टाफ तुमच्यासाठी इथे आलेले आहेत. काही औषधही तुम्हाला लोकांना मिळणार आहेत. काय होतं, हे सगळं घरापर्यंत आलं की आपल्याला घ्यावंसं तरी वाटतं, कारण इथून दवाखान्यात जायचं कधी, मग मला रोजानी जायला उशीर झालाय, मला घरातून सगळं उशीर होतोय, अशा ह्याच्यात माझी काही पर्सनॅलिटी असते. आणि केवळ त्याच्यासाठी ठिकठिकाणी आपण वाड्या वस्त्यावर देखील ही शिबिरं घेत आहोत. मला वाटतं थोड्या वेळापूर्वी पाणी आलेले आपण महिला कमी, मला वाटतं झाल्यावर हळूहळू यायला लागते. आणि तुम्ही पण ज्यांची तपासणी होईल त्यांनी सगळ्यांना सल्ला होते की सगळ्यांनी तपासणी करून घ्या, कारण शेवटी औषधोपचार हा महत्वाचा मुद्दा आहे. काल पण मी ज्यावेळेला आपण औंध रस्त्याला दरड रस्त्याच्या इकडे आपण शिबिर घेतलं, तिथे जवळजवळ 80-90 महिला आल्या होत्या. मी बघत होते की डॉक्टरना ते म्हणत होते बाकीची औषधे देतील, पण मला ह्याची खोकल्याची द्या की वाटली, असं बायका मागण्यासाठी हे लोक तुम्हाला देत नाही. तर या गोष्टींचा उपयोग तुम्ही सगळ्यांनी करून घ्यावा असं आम्हाला सगळ्यांना नेहमी वाटत असते. आज वस्तीमध्ये दरवर्षी एकदा तरी आम्ही येतो की या शिबिरासाठी मला सांगा. मागच्या वेळेला अख्ख्या गावातली मंदिरं माझ्याच सगळे माझे बंधू आणि भगिनींनी साफ केली. जवळजवळ 30 मंदिरं आम्ही सगळ्यांनी झाडू हातात घेऊन आणि खरीच स्वच्छ केली. आलो तर तुम्ही इथे झाले, तुम्ही नसाल पण आम्ही सगळ्यांनी इथं स्वच्छ केलं. ह्याचं पण मंदिर आपल्या माता वस्तीचं तिथेही साफ केलं होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशासाठी येतो, एकत्र येण्यासाठी येत नाही, आपण एकमेकांना प्रेम देण्यासाठी, आपण एकत्र येऊन काहीतरी काम करावं, एकमेकांसाठी काहीतरी सेवा द्यावी, या सगळ्यासाठी आपण हे सगळं करत असतो. आज इथं आता हे सिनियर कॉलेजच्या आपल्या सरदार बाबासाहेब माने जे महाविद्यालय त्यांनी हे आज कॅम्प आयोजित केलेलं आहे आमच्या जाधव मॅडम आणि त्यांच्या सगळ्या स्टाफने. आज इथं तेजस्विनीच्या आमच्या महिला भगिनी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का मला माहित नाही, या भगिनीच्या सगळ्या आहेत त्या माझ्याबरोबर प्रत्येक वाड्यापासून सगळीकडे फिरतात आणि ज्या ज्या योजना महिलांच्या आहेत त्या तुम्हाला समजून सांगतात, तुमचे फॉर्म भरून घेतात, तुमचं ऑनलाईन सगळं रजिस्ट्रेशन करतायत, हे सगळं करतायत. प्रश्न अनेक आहेत, आरोग्य हा एक विषय आहे पण त्याच्याबरोबर अनेक विषय आहेत. भरले का अर्ज नसतील भरले अजून या. आपल्या इथंच वाड्याच्या समोर केंद्र चालू आहे. तिथं काय होतं, हे फोनवरचे सगळे अनेक प्रश्न आहेत, कॉम्प्युटरचे प्रश्न आहेत, तरी या महिला रात्री 11-12 वाजेपर्यंत थांबतात आणि तुमचे सगळ्यांचे फॉर्म भरून घेतात. बऱ्याच महिलांना आमच्या 1-1 रुपये येऊन पडलेला आहे. ज्यांनी भरलेलं नसेल, 1 रुपये म्हणजे ट्रायलचा, आता 1500 प्लस 1500 तुम्हाला आता रक्षाबंधनाच्या वेळेला इथे येतील, त्याच्या आधीच तुम्हाला येऊन जाईल. ज्यांचे अर्ज गेले पहिला एकीचा आलं, दुसरी म्हणाल अरे मला नाही आलं, तर तसं होणार नाही, दुसरीलाही नंतर येणार आहे. म्हणजे ज्यांचे अर्ज हळूहळू ते तिथे अप्रूव्ह होत आहेत त्याप्रमाणे सगळ्यांना येणार आहेत. या निमित्ताने तुम्ही या म्हणून मी तुम्हाला इथून सांगायला आले की आरोग्य शिबिर हे 100% एक विषय आहे, पण याचबरोबर आपल्याला शेवटी लागतं ना सगळं, हातात पैसे लागतात, खर्च बरेच असतात. याच्यासाठी आज महाराष्ट्र शासनाने तुम्हाला 1500 रुपये महिन्याला देऊ केलेले. जर कुणाचे झाले नसतील अर्ज तर सगळ्यांना सांगा आणि अर्ज भरून घ्या. अजूनही ही योजना चालू आहे. मुलींना मोफत शिक्षण हा जो विषय तोही चालू आहे. तो असा आहे की आता काही जण मला परवा इथंच आले होते, मी त्यावेळेला मला म्हणाले की आम्ही तर ती भरली कॉलेजला, तर ती स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला परत मिळेल. त्या मुलींना स्कॉलरशिप वरून फी परत मिळणार. तर
असं त्या सगळ्या चांगल्या योजना आहेत. वृद्धांसाठीच्या योजना आहेत, 65 वर्षाचे वर्ष वयोवृद्धांसाठी आहेत. आपल्या माता भगिनीच्या विधवा आहेत त्यांना ते पेन्शन. फक्त माझं एकच म्हणजे तुम्ही सगळं करू या निमित्ताने तुमच्याकडे येणं झालं. 15 ऑगस्ट हे निमित्त किंवा माझा वाढदिवस हे निमित्त असतं. त्या निमित्ताने 4 कामं तुमची होऊन जातात. बऱ्याच जणांना रेशन कार्ड नाही किंवा रेशन मिळत नाही, बऱ्याच जणांचे 12 आकडी नंबर नाही. अशा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या या महिला 5-6 जणी आहेत तिथं दिवसभर असलेल्या असतात. तुमचे नंबर त्यांचे नंबर एकमेकांकडे घ्या, त्यांना फोन करा आणि ह्या सगळ्या सुविधा तुम्ही प्राप्त करून घ्याव्यात असं मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय. कारण रेशन नसेल तर परत रोजचं इतक्या स्वस्तात धान्य कुठून मिळतं सांगा मला. आनंदाचा शिधा दिला जातो, किती स्वस्तामध्ये केवढं मोठं पॅकेट आपल्याला मिळतं, शासनाकडून दिलं जाते. तर हे आपल्याला घ्यायला पाहिजे की नाही. तर आमच्या या सगळ्या महिला भगिनींना सांगा, आपल्या वाड्याच्या समोर एक छोटंसं ऑफिस आपण चालू केलेलं आहे. तिथून सगळ्या या माता भगिनींच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या सोडवल्या आज नाही कायमच सोडवल्या जातात. त्याच्यामुळं तुम्हाला या निमित्ताने मी सांगते, राहिलेल्या ज्या महिला आहेत त्या आलेल्या नाही. तुला डॉक्टर्स भरपूर औषध घेऊन आलेले आहेत, पण आज तुम्हीच नसाल तर मग कोणाला औषध द्यायचं तुमचं तपासणी झाल्यानंतर. कारण बघा तुम्ही ब्लड प्रेशर रोज चेक करता का? किती वाढले किती काय बघतो का आपण? नाही. साखर शुगर आवडीचे विषय आहे की नाही आपल्याला. खायचं साखर वाढायची आणि वाटेल ते आजार होते, बरोबर आहे की नाही. मग ते आपण बघतो का? नाही. कधीतरी चक्कर यायला लागली सारखी आरोप मग मला काय नाही असं. त्याच्यामुळं ह्या तपासण्या तुम्हाला मोफत आहे त्या करून घ्या सगळ्या वस्तीतल्या लोकांना. आता तुम्ही कामावर जाता मला मान्य आहे, पाणी येतं मला मान्य आहे, पण आम्हाला एक वेळ तर तुम्ही द्या की कधी यायचं. मागच्या वेळेला मी आले असंच झालं, पाणी आले, राहिलेल्या रोजाने बाहेर गेले. तुम्ही आम्हाला वेळ द्या, संध्याकाळी 6ला आम्ही येतो, सकाळी 6-7ला यायचंय का तसं सांगा. तुमच्यासाठी आम्ही इथे वेळ सगळे घालवतो किंवा मी सगळी मंडळी घालवतो. पण वस्तीतल्या लोकांनी तुम्हाला महिला भगिनीला आणि तुम्हाला जेंट्स लोकांना मला सांगायचं की तुम्ही वेळ द्या ना आम्हाला. आम्ही डॉक्टर्स नाही विनंती करू की नाही बाबा त्यांना वेळ नाही, तुम्ही 8 वाजता सकाळी हजर राहा. पण त्याचा फायदा होण्यासाठी करतोय. मला तुम्हाला माहिती आहे मी गेली 35 वर्ष या कामात आहे. मला कार्यक्रमासाठी किंवा उपक्रमासाठी उपक्रम कधी आवडत नाही, सगळ्यांना माहिती. त्याचा काहीतरी उपयोग माझ्या लोकांना व्हायला पाहिजे ही एक भावना मनापासूनची आहे. म्हणून तुम्ही ह्याच्या पुढे एक काम करा, मला वेळ द्या तुम्ही की यात इतक्याच वाजता या, तर आम्ही शिबिर घेऊ आणि काय जे असेल ते घेऊ. ठीक आहे. राहिलेल्यांचे सगळ्यांचे फॉर्म भरायचे निघून एकमेकांना तुम्ही द्या सगळ्यांना निघून. ज्यांचे फॉर्म नाही झाले तर त्या आपल्या सगळ्या 5-6 महिला या काम करतात एक आहे त्यांच्याशी तुम्ही भेटा. त्यांच्यातले बरेच तुम्ही आता रेशनचं वैश्विक वर्ग आहे त्यामुळे त्यांना तुम्ही ओळखताय. जर काही अडचणी असेल तर त्या त्यांच्याकडे सांगा. सगळ्यांच्या योजना ज्या सरकारने दर महिन्यासाठी तुम्हाला सुरू केल्या त्या योजनांचा अवमान करू नका. त्या घ्या योजना. तुम्हाला एक बहीण म्हणून ह्या योजना सगळ्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही घ्या. मुलींच्या घ्या, वृद्धांच्या घ्या, सगळ्या योजनांचा तुम्हाला उपयोग व्हावा म्हणून आम्ही या शिबिराच्या निमित्ताने इथं आलेलो आहे. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. आज आमच्या महाविद्यालयामध्ये